नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा व्होकॅब्युलरी बिल्ड करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण काही इम्पॉर्टंट जे वर्ड्स महाराष्ट्र सी ई टीमध्ये रिपीट होऊ शकतात ते बघितले. ओके, आजच्या लेक्चरमध्ये पण पुन्हा आपण जे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र सी ई टीमध्ये विचारू शकतात ते आपण पुन्हा एकदा व्होकॅबची वर्ड करू विथ सिनॉम्स विथ अँटॉम्स. ओके, सेंटेन्स पण घेतलं मी. सेंटेन्स याच्यासाठी घेतलं की तुमचा तो डेली लाईफमध्ये पण यूज झाला पाहिजे आणि तुमचा तो परमनंट लक्षात राहिला पाहिजे. ओके, आणि अजून एक की यानंतर आपण इडियम आणि फ्रेजेस करू. ओके, फर्स्ट वर्ड आहे आपला ऑब्झर्व. ओके, ऑब्झर्वचा मिनिंग होते टेक इन किंवा सोक लेना किंवा ग्रहण करणं. ओके, ऑब्झर्वचा मिनिंग होते ग्रहण करणं. ओके, त्याचे सिनॉम्स येते टेक इन आणि सोक. ओके, हा नवीन वर्ड आहे. आता आपण कधी कधी ऑब्झर्वचा यूज करतो, त्या जागी आपण काय करायचा, सोकचा यूज करायचा, म्हणजे तो पण सोक तुमचा परमनंट लक्षात राहून जाईल. ओके, त्यानंतर एंटॉम्स आहे रिलीज. त्यानंतर सेंटेन्स येते द प्लांट्स ऑब्झर्व वॉटर. ओके, प्लांट्स काय करते, ऑब्झर्व वॉटर ग्रहण करते. वॉटर प्लांट्स काय करते, ऑब्झर्व करते, वॉटरला ग्रहण करते. ओके, एक मिनटं. त्यानंतर ते सेकंड आहे अचीव. अचीवचा मिनिंग होते गेट सक्सेस, एखादी गोष्ट प्राप्त करणे. दॅट कॉल ॲट अचीव. अचीवचा मिनिंग होते एखादी गोष्ट प्राप्त केली आपण. ओके, त्याचे सिनॉनिम्स आहे गेन आणि अकम्प्लिश. ओके, अचीवचा यूज करतो आपण, गेनचा यूज करा. ओके, अचीवचा यूज करतो आपण डेली लाईफमध्येच, म्हणजे कधी यूज पडला तर. आता गेनचा यूज करा, गेन पण तुमचा बिल्ड होऊन जाईल. त्यानंतर त्याचे एंटॉम्स येते फेल. ओके, सेंटेन्स आहे द वर्क हार्ड टू अचीव सक्सेस. ओके, वर्क हार्ड टू अचीव सक्सेस. सक्सेससाठी आपल्याला वर्क हार्ड करायला लागेल, मेहनत करायला लागेल. ओके, त्यानंतर ते थर्ड आहे ॲक्वायर. ओके, ॲक्वायर म्हणजे प्राप्त करणं, गेट समथिंग. ओके, सेम मिनिंग आहे अचीव आणि ॲक्वायरचं. ओके, त्याचे सिनॉम्स आहे ऑब्टेन आणि गेन. ओके, त्यानंतर त्याचे एंटॉम्स येते लूज. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा की मी सिनॉम फक्त याच्यासाठी ॲड केले, तुम्हाला तो वर्डमधून काही सिमिलर मिनिंग माहीत पडले पाहिजे. याचे खूप मिनिंग होऊ शकतात. ॲक्वायरचे आता मिनिंग बघितलं आपण, सिनॉम्स आहे अचीव राहू शकतो, अकम्प्लिश आहे. ओके, सेंटेन्स आहे ही ॲक्वायर्ड द न्यू स्किल. ओके, त्यानंतर इथे चौथा आहे ॲडमायर. ॲडमायर मीन्स प्रशंसा करणं. हे बाई, हे महत्त्वाचा वर्ड आहे. आपण कधी कधी डेली लाईफमध्ये रिस्पेक्टचा यूज करतो. ओके, खूप विद्यार्थी यूज करते. रिस्पेक्टच्या जागी आपण काय करायचं, ॲडमायरचा यूज करायचा. ॲडमायर म्हणजे एक न्यू वर्ड आहे. ओके, ॲडमायरचा यूज करायचा. ॲडमायर मीन्स रिस्पेक्ट. सिनॉम्स ते रिस्पेक्ट, प्रेस. ओके, त्याचे एंटॉम्स ते हेट. ओके, आय ॲडमायर माय टीचर. ओके, प्रशंसा की. ओके, त्यानंतर ते पाचवं आहे ॲडमिट. ॲडमिट म्हणजेच एखादी गोष्ट स्वीकार करणे, ॲक्सेप्ट द ट्रूथ. ओके, त्याचे सिनॉम्स आहे कन्फ्यूज आहे, डिनाय आहे, कन्फ्यूज नाही, कन्फेस. ओके, कन्फेस. सेंटेन्स येते ही ॲडमिटेड हिज मिस्टेक. ओके, उसने मान्य की उसकी मिस्टेक. त्यानंतर इथे सहावा आहे ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजेच मूव फॉरवर्ड, आगे बढ़ना. ओके, सिनॉम्स आहे प्रोग्रेस आणि रिट्रेट. ओके, त्याचे सेंटेन्स आहे टेक्नॉलॉजी इज ॲडव्हान्सिंग फास्ट. ओके, टेक्नॉलॉजी फास्ट ॲडव्हान्सिंग करत आहे, म्हणजेच आगे बढ़त आहे. त्यानंतर त्याचे सिनॉम्स येते ॲडवाईस. ओके, सातवा वर्ड आहे आपला ॲडवाईस. ॲडवाईसचं मिनिंग आहे सजेशन, एखादी सल्ला देणं. दॅट कॉल इट ॲडवाईस. ओके, सजेशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल ॲडवाईस देणे, एखाद्या गोष्टीला आपण कोणाला ॲडवाईस देतो, हे करायचं नाही, ते करायचं नाही. ओके, त्याचे सिनॉम्स येते सजेशन आहे आणि एक एंटॉम्स येते मिसगायडन्स. ओके, मिसगायडन्स म्हणजे चुकीचा सल्ला देणे. सेंटेन्स आहे ही गिव्ह मी गुड ॲडवाईस. तिने मला चांगली ॲडवाईस दिली. ओके, त्यानंतर आहे आठवा आहे अलाव. अलावचा मिनिंग होते परमिट. ओके, परमिट म्हणजे अनुमती देणं. अलावचा मिनिंग होते परमिट देणं किंवा अनुमती देणं. आता इकडे पहा, आपण अलावचा यूज करतो. लेट मी टेल यू, आपण अलावचा यूज करतो. अलावचा यूज वगैरे आपण डेली लाईफमध्ये अलावचा यूज करतो. आता काय करायचं, परमिटचा यूज करा. परमिट म्हणजे तुमचा लक्षात राहून जाईल. अलावचा आपण खूप विद्यार्थी यूज करतात. परमिट लक्षात राहिला तुम्हाला परमनंट लक्षात राहून जाईल. ते सिनॉनिम्स आहे ते परमिट आणि एंटॉम्स ते डिनाय म्हणजे नाकारले. ओके, टीचर अलाउड अस टू गो. ओके, टीचरने अलाउड किया. याच्यात आपण असं करू शकतो, टीचर परमिटेड अस टू गो. ओके, म्हणजे जिथे अलाव येते तिथे परमिट यूज करा. त्यानंतर ते नवं आहे अनाऊन्स. म्हणजे होते एखादी घोषणा करणं, डिक्लेअर. एखादी गोष्ट आपण अनाऊन्स करतो.
दॅट कॉल इट डिक्लेअर किंवा अनाऊन्स. ओके, त्याचे सिनॉनिम्स येते डिक्लेअर आणि एंटॉनिम्स येते हाईड. हाईड म्हणजे छुपाना. ओके, त्यानंतर सेंटेन्स आहे दे अनाऊन्सेड द रिझल्ट. ओके, अनाऊन्सच्या जागी यूज करा ना डिक्लेअर. आपण डिक्लेअर तर खूप यूज होते आपल्या याच्यामध्ये वर्डमध्ये, डेली लाईफमध्ये पण तसंही पण. दे डिक्लेअर्ड द रिझल्ट, दे अनाऊन्स्ड रिझल्ट, सेमच आहे. त्यानंतर ते दावा आहे, हा नवीन वर्ड आहे, याला लक्षात ठेवा. अँशियस. अँशियसचा मिनिंग होते वरीड, चिंतेत. एखादा व्यक्ती चिंता करतो, तर जसे स्टुडंट एक्झामच्या आधी चिंता करतात, वरीड होतात, दॅट कॉल इट अँशियस. ओके, वरीड तुम्ही वरीड हा शब्द खूपदा ऐकला असेल. आता वरीडच्या जागी आपण काय करायचं, अँशियस यूज करायचा. अँशियस नवीन वर्ड आहे, तुमचा बिल्ड होऊन जाईल. ओके, सिनॉनिम्स येते नर्वस. नर्वस म्हणजे पण अँशियस होते आणि वरीड पण अँशियस होते. म्हणजेच आपण नर्वस फील करतो, पण जेवढं चिंतित होतो. त्याचे एंटॉम्स होते काम म्हणजे शांत. त्यानंतर ते सेंटेन्स आहे ही इज अँशियस अबाउट द एक्झाम. आता बघितलं मी, अँशियस आहे, चिंतित आहे. आता वरीडचा यूज करा. ही इज वरीड अबाउट द एक्झाम. ओके, त्यानंतर नर्वसचा यूज करा. ही इज नर्वस अबाउट द एक्झाम. म्हणजे तुमचा तिन्ही वर्ड बिल्ड होऊन जाईल. जर तुम्हाला असं वाटतं की हे तीनपैकी वर्ड मी कधीच ऐकला नसेल, तो वर्ड यूज करा, म्हणजे तुमचं बिल्ड होऊन जाईल. त्यानंतर ते 11 आहे अप्लाय. अप्लायचं मिनिंग सोपे आहे. अप्लाय म्हणजे एखादी गोष्ट लागू करणे, आवेदन करणं. ओके, हे काही तुम्हाला समजायची गरज नाही. त्यानंतर ते 12 आहे आर्ग्यू. आर्ग्यू म्हणजे बहस करणं. आर्ग्यू म्हणजे बहस करणं. आणि त्याचं मिनिंग आहे डिसॲग्री. सिनॉनिम्स ते डेबिट म्हणजे हे करणार ना, बस करणं. ते ऐकलं तो असा दुसरा व्यक्ती एक दुसरा बोलते, दोघांनी बस होते, दॅट कॉल इट आर्ग्यू. डेबिट म्हणजे तेच होतं ना, तो हा वेगळी गोष्ट बोलते, तो वेगळी गोष्ट बोलते. दोघांची मिनिंग कधी, दोघांचं जे वर्ड्स आहे आणि दोघांचं ते एक्सप्लेनेशन आहे ते कधी मिळत नाही. ते सिनॉनिम्स ते डेबिट आणि एंटॉम्स ते ॲग्री, म्हणजे दोघांची संमती मिळली, दोघे ॲग्री होते त्या सेंटेन्सला. सेंटेन्स आहे डू नॉट आर्ग्यू विथ एल्डर्स. ओके, आता आर्ग्यू जागी आपण डिबेट यूज करा. डू नॉट डिबेट विथ एल्डर्स. झाला वर्ड तुमचा परमनंट लक्षात राहिला. ओके, त्यानंतर इथे 13 आहे अरीव म्हणजेच रिच, पोहोचणं. अरीवचा मिनिंग होते पोहोचणं. सिनॉनिम्स येते रिच आणि एंटॉम्स येते लिव्ह. ओके, लिव्ह म्हणजे तुम्हाला छोड देणं, रिच म्हणजे पोहोचणे. ओके, हे अरेवेट अर्ली. ओके, सिम्पल आहे. त्यानंतर आहे 14 असिस्ट म्हणजे हेल्प. ओके, आता हे बघा खूप महत्त्वाचं लक्ष आहे. इकडे बघा, CET असा क्वेश्चन येऊ शकतात. CETमध्ये काय होते, क्वेश्चन खूप इझी राहतात, फक्त तुम्ही कधी ऐकला बोलू नसतात. आता इथं बघा, तुमचं जर CETमध्ये असिस्ट आला, खूप विद्यार्थी कन्फ्यूज होईल की असिस्ट म्हणजे काय होते. असिस्ट म्हणजे हेल्प करणार. तुम्हाला हेल्प करणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पण असिस्ट म्हणजे हेल्प करणं हे माहीत नाही तुम्हाला. म्हणून म्हणतो मी असिस्ट म्हणजेच हेल्प करणं. आता काय करायचं, आपण हेल्पचा यूज करतो, असिस्टचा यूज करा. म्हणजे तो असिस्ट म्हणजे तुम्हाला माहीत होऊन जाईल की असिस्ट म्हणजे हेल्प करणं होते. ओके, त्याचे सिनॉनिम्स येते हेल्प आणि एंटॉम्स येते हिंडर. ओके, शी असिस्टेड मी इन वर्क. ओके, म्हणजे मदत की. आता आपण हेल्पचा यूज करतोच ना, किती वेळा आपण डेली लाईफमध्ये आपल्या तोंडाचा शब्द आला आहे हेल्पचा असिस्टचा यूज करा ना. ओके, म्हणून म्हणतो तुम्हाला की CETमध्ये ते क्वेश्चन सेम इझीच राहतात, त्याचे मिनिंग पण खूप इझी राहतात, फक्त तुम्ही ते कधी वर्ड ऐकलेला नसतात. ओके, असिस्ट आला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, असिस्ट म्हणजे काय होते. ओके, असिस्ट म्हणजे हेल्प करणं. त्यानंतर इथे 15 आहे अटॅच म्हणजेच जॉईन, एखादी गोष्ट जॉईन करणे. तुम्ही जॉईन आपण दोन. ओके, सिनॉनिम्स आहे जॉईन आणि कनेक्टेड. एंटॉम्स इथे डिटॅच. ओके, अटॅच द फाईल्स, खूप इझी लेवलचे हे आहे वर्ड्स आहे. त्यानंतर इथे 16 अटेम्प्टचा मिनिंग होते ट्राय किंवा प्रयास करणं. ओके, तुम्ही ऐकलं असेल अटेम्प्ट म्हणजेच कोणी विद्यार्थी अटेम्प्ट करते UPSC एक्झाम. ओके, शी अटेम्प्टेड UPSC एक्झाम्स. सिनॉनिम्स आहे ट्राय आणि क्विट म्हणजे छोड देणं. ओके, सेंटेन्स येते अटेम्प्टेड ऑल क्वेश्चन्स, म्हणजे ते सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले म्हणजे सॉल्व केले. त्यानंतर ते 17 आहे अटेंड म्हणजेच उपस्थित होणं. एखादी गोष्ट आपण ऐकलं असेल तुम्ही, अटेंड म्हणजेच मी कोणाच्या लग्नात गेलो, मी त्याचं लग्न अटेंड केलं, मी त्याचा प्रोग्राम अटेंड केला. ओके, म्हणजे तुम्ही तिथे प्रेझेंट होते, तुम्ही ती उपस्थिती दाखवली, दॅट कॉल अटेंड. मिनिंग आहे बी प्रेझेंट, म्हणजे तिथं पोहोचला, प्रेझेंटमध्ये मी सध्या पोहोचला आहे, उपस्थित होणं. सिनॉनिम्स ते
जॉईन म्हणजे तुम्ही ऐकला जॉईन पण होते ना, आपण एका मी कार्यक्रमामध्ये जॉईन झालं म्हणजेच मी तिथं पोचलो, त्यांना सांग जॉईन झालो. त्यानंतर एंट्रन्समध्ये मिस म्हणजे मी नाही गेलो, ते मला मिस करताय म्हणजे मी तो प्रोग्राम मिस केला पण गेलो नाही. त्यानंतर सेंटेन्स येते अटेंड द क्लास डेली. ओके, मी क्लास डेली अटेंड करतो. त्यानंतर 18 आहे अट्रॅक्ट म्हणजे पूल, हा नवीन वर्ड आहे. अट्रॅक्ट तुम्ही ऐकला असेल. अट्रॅक्टचा वर्ड तुम्हाला माहिती आहे आकर्षित करणं. पूलचा वर्ड माहिती आहे तुम्हाला, हा जर वर्ड आला सिटीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. पूल म्हणजे काय होते, तुम्हाला वाटते स्विमिंग पूल, नॉट अ स्विमिंग पूल. पूल मीन्स अट्रॅक्ट, आकर्षित करणार. पूल मीन्स आकर्षित करणं, हे लक्षात ठेवा. आता काय करतो, अट्रॅक्टचा यूज करतो, पूलचा यूज करा. आकर्षित करणं सिनॉनिम्स आहे ड्रॉ आणि एंटॉम्स आहे रिपील. ओके, ड्रॉचा यूज करा. जर आता काय अट्रॅक्टचा यूज करू नका, पूलचा यूज करा. पूलचा जसं तुमचं फुल तुमच्या लक्षात येऊन जाईल, त्यानंतर ड्रॉचा यूज करा. ओके, सेंटेन्स आहे द फ्लावर्स अट्रॅक्ट द बीज. यूज करा ना, फ्लावर्स पूल बीज. ओके, बीज म्हणजे मधुमक्खीच होतात ते. त्यानंतर ते सेंटेन्स आहे अवॉइडचा मिनिंग होते स्टे अवे, बचना. एखादी गोष्टीला आपण अवॉइड म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला टाळणे, दॅट कॉल ॲट अवॉइड. स्टे अवे, बचना. त्यानंतर ते सिनॉनिम्स एस्केप आणि फेस. ओके, अवॉइड द बॅड कंपनी शकतो आपण अवॉइड द बॅड हॅबिट्स. ओके, त्यानंतर ते 20 आहे 20 अवेअर म्हणजेच जागरूक किंवा नोईंग. म्हणजे अवेअर म्हणजे एखादी जागरूक, आपल्याला माहीत असेल ती गोष्ट, त्याच्यापासून जरासं अवेअर राहणे, त्याच्यापासून दूर राहणे, दॅट कॉल इट अवेअर, नोईंग. ओके, सिनॉनिम्स आहे कॉन्शियस आणि एंटॉम्स आहे ते अनवेअर. ओके, त्याच्यापासून जागरूक न राहणे, दॅट कॉल अनवेअर. सेंटेन्स येते बी अवेअर ऑफ रूल्स. ओके, रूल्सपासून तुम्ही अवेअर जागरूक असले पाहिजे. बी नोईंग ऑफ रूल्स. ओके, अवेअरच्या जागी आपण नोईंगचा यूज करा. त्यानंतर ते 21 आहे बॅलेन्स. आपलं नॉट अ मोबाईल बॅलेन्स मीन्स इक्वल, संतुलन. ओके, बॅलन्स म्हटल्यानंतर सगळ्याचं लक्षात मोबाईलचा बॅलन्सच येतात. ओके, लक्षात आलं पाहिजे, तेच राहतात आपल्या महिना झाला नक्की. 21 आहे बॅलन्सचा मिनिंग होते इक्वल. आणि सिनॉनिम्स येते स्टेबिलिटी येते सिनॉनिम्स, आणि एंटॉम्स येते इनबॅलेन्स. ठीक आहे, त्याचं येते इनबॅलेन्स. ओके, स्टेबिलिटी म्हणजे बॅलन्स म्हणजे तुम्हाला येऊन जाईल, दोन्ही गोष्टी सारख्या सेम असल्या पाहिजे, इक्वल. आणि हा वर्ड लक्षात ठेवा, स्टेबिलिटी, हा यूज करा. आता बॅलन्सचा यूज करतो आपण, स्टेबिलिटीचा यूज करा. सेंटेन्स आहे मेंटेन वर्क लाईफ बॅलन्स. वर्क प्लस लाईफचा बॅलन्स तुम्ही इक्वल ठेवा, स्टेबिलिटी ठेवा, मेंटेन करा. त्यानंतर ते बिहेव त्याचे मिनिंग आहे ॲक्ट, व्यवहार करणं. ओके, खूप इझी लेवलचा आहे. ओके, हा पण नोट करू शकता तुम्ही. 22वा आणि तुम्हाला सांगला मी 11वा, हा वर्ड तुम्ही स्वतः करू शकता, खूप इझी लेवलचे आहे. अजून एक तुम्हाला मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी त्या प्लॅटफॉर्मबद्दल सांगेल, त्यामध्ये मी काही अजून MCQ ॲड करायचे प्रयत्न करत आहे आपल्या एज्युकेशनल कोड प्रॅक्टिस प्लॅटफॉर्मवर. ओके, तिथंच खूप MCQ ॲड केला आहे. प्रत्येक सेक्शनचे मी 300-350 MCQ ॲड केलं आहे फक्त प्रॅक्टिससाठी. आणि एक्झॅक्ट CETमध्ये येऊ शकता असे क्वेश्चन आहे. लॉजिकल रिझनिंगचे पण लॉजिकल रिझनिंगमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते तुम्हाला स्पीड पाहिजे. ज्यामुळे तुम्ही फ्री आहे एज्युकेशनल कोड प्रॅक्टिस प्लॅटफॉर्मवर, तिथे जा, तिथे प्रॅक्टिस करा. ओके, ते जर मी तुम्हाला जर भेट दिली असती तर खूप विद्यार्थ्यांनी परचेस पण केली असती. तुम्ही बाहेर जागी भेट परचेस करता, पण इथे फ्री असल्यानंतर यूज करत नाही, म्हणजे तुम्हाला फ्रीची व्हॅल्यू नाही. जाऊ द्या, थोडं तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही यूज करा, नसेल तर तुमची इच्छा. त्यानंतर आहे 23वा बिलॉंगचा मिनिंग होते संबोधित होणं. बिलॉंगचा मिनिंग होते बी पार्ट म्हणजे एखाद्या गोष्टीचं संबोधित होणं. त्यानंतर सिनॉनिम्स येते रिलेट आणि एंटॉम्स येते सेपरेट. ओके, सेंटेन्स आहे आय बिलॉंग टू इंडिया. मी इंडियाचे संबोधित आहे. त्यानंतर 24 आहे ब्लेम मीन्स दोष देणे. एखाद्या गोष्टीला ब्लेम ऐकलं असेल ना आपण, एखाद्या गोष्टीला आपण एखादं जर काही झालं, आपल्या घरी जर काही गोष्टी झाल्या, त्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला ब्लेम करतो, दॅट कॉल तुझा दोष आहे, तुझा फॉल्ट आहे, दॅट कॉल ब्लेम. सिनॉनिम्स आहे 21, एंटॉम्स येते प्रेस.
ओके. सेंटेन्स आहे डू नॉट ब्लेम अदर्स. ओके, दुसऱ्यांना ब्लेम नको करू. दॅट कॉल इट डू नॉट ब्लेम अदर्स. 25वा आहे बोरो. बोरो ऐकलं असेल तुम्ही. बोरो मीन्स आपण ह्याच्यात पण करतो प्लस ॲडिशनमध्ये. ओके, तुम्ही जर बायनरी ॲडिशन केली असेल कधी, त्यामध्ये पण बोरो आहे. बोरो मीन्स एखादी गोष्ट उधार घेणे. दॅट कॉल इट बोरो. टेक फॉर अस, टेक फॉर यूज, उधार लेना. सिनॉनिम्स येते टेक आणि अटेन्स येते लेंड. ओके, सोपे आहे हे. सेंटेन्स आहे आय बोरोड अ बुक. मी उधार घेतली बुक. ओके, त्यानंतर 26 आहे बॉदर. बॉदर म्हणजे एखाद्या गोष्टीला परेशान करणं. बॉदर हा नवीन वर्ड आहे. तुम्हाला परेशान तुम्ही हा वर्ड यूज केला असेल. एक मिनटं. बॉदरचा मिनिंग होते ट्रबल आणि परेशान करणं. वेगळं बघा. डिस्टर्बचा यूज करता तुम्ही, डिलेमध्ये यूज करता ना. आता काय करा, ट्रबलचा यूज करा. ट्रबल म्हणजेच काय होते, परेशान करणं. ट्रबल झाल्यानंतर बॉदरचा यूज करा. तिन्ही वर्ड लक्षात होऊन जाईल. ओके, युनिकनेस वाटेल तुम्हाला. डेलेमध्ये तुम्ही जर बॉदरचा यूज केला तर तुम्हाला वाटेल की तुमची व्होकॅब्युलरी बिल्ड होत आहे. ओके, तुम्हाला हेल्प होईल. ट्रबल आहे, त्याचे सिनॉनिम्स होते कम्फर्ट. ओके, सेंटेन्स आहे डू नॉट बॉदर मी. ओके, डू नॉट ट्रबल मी, डू नॉट डिस्टर्ब मी. सोपी आहे. त्यानंतर जे 27 आहे कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेटचा मिनिंग होते काउंट, गणना करणं. सिनॉनिम्स आहे कॉम्प्यूट, कॅम्प्यूट. ओके, एंटॉन्स आहे गेस. सेंटेन्स आहे कॅल्क्युलेट द आन्सर. कॅल्क्युलेट द आन्सर, सोपी आहे. त्यानंतर आहे 28वा कॅप्चर. एखादी गोष्ट पकडणं. दॅट कॉल इट कॅप्चर. कॅप्चर मीन्स कॅच. कॅचचे सिनॉनिम्स पण. आणि एंटर्समध्ये ते रिलीज. ओके, पोलीस कॅप्चर द थीप. थीप मीन्स चोर. ओके, पोलिसने कॅप्चर केला कोणाला, चोराला. म्हणजेच चोरला त्या पोलिसांनी पकडलं. दॅट कॉल इट कॅप्चर्ड द थीप. ओके, 29वा आहे केअर. केअरचा मिनिंग होते लुक आफ्टर, देखभाल करणं. एखादी गोष्टी आपण ऐकलं असेल ना तुम्ही, टेक केअर युअर सेल्फ, म्हणजे तुझ्या याच्यावर लक्ष ठेव. दॅट कॉल इट देखभाल करणं. तू तुझी देखभाल कर. दॅट कॉल इट टेक केअर. लुक आफ्टर, देखभाल करणं. ते सिनॉनिम्स ते प्रोटेक्ट. एंटर्समध्ये नेग्लेक्ट. ओके, सेंटेन्स आहे टेक केअर युअर हेल्थ. आपण ऐकलं असेल, तू तुझ्या हेल्थवर लक्ष ठेव, देखभाल कर. त्यानंतर ते लास्टचा आहे आपला 30 कॅरी. त्या वर्ड आहे कॅरी. कॅरीचा मिनिंग होते होल्ड आणि मूव, ले जाणं. होल्ड आणि मूव म्हणजे ले जाणं. तुम्ही हा वर्ड पण ऐकला असेल. कॅरी याच्यात पण येते ना आपल्या प्लस ॲडिशनमध्ये. सिनॉनिम्स आहे होल्ड आणि एंटॉन्स आहे ड्रॉप. ओके, सेंटेन्स आहे कॅरी युअर बॅग्स. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण 30 गेल्या वर्ड. 30 वर्ड म्हणजे ते मी पूर्ण यामध्ये जेवढे पण ॲड केलं आहे ना, ते काहीतरी SSC रेडिओ असो किंवा रेल्वेच्या परीक्षा असो, काही सिटीच्या परीक्षा असो, त्यामध्ये पूर्ण निरीक्षण केल्यानंतर एनलाइज केल्यानंतर हे 30 MCQ काढले आहे. आणि हे काय तुम्हाला वाटत असेल की खूप इझी लेवलचे आहे. आता तुम्हाला मगाने सांगितलं मी की हा वर्ड असा डेबिट आहे. तुम्ही डेबिट वर्ड कोणी ऐकला असेल, कोणी नाही ऐकला असेल, आर्ग्यू ऐकला असेल. म्हणजे असे वर्ड काय होते, सेमच वर्ड राहतात, फक्त तुम्हाला त्याचे डिफरंट मिनिंग राहतात. तुम्ही कधी ऐकलेले नसलेले मिनिंग. ओके, आजच्या लेक्चरमध्ये टोटल आपण 30 MCQ केले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इडियम आणि फ्रेसेस करू. आणि इडियम आणि फ्रेसेस पण इम्पॉर्टंट. ओके, जास्ती लेक्चर वाढत नाही इंग्लिशचे. त्यानंतर आपण इंग्लिशचे लेक्चर झाल्यानंतर जे कॉम्प्युटरचे आहे लास्ट मिनिट नोट्स, म्हणजे तुम्हाला ते एक्झाम टाईमावर खूप इम्पॉर्टंट पडेल. म्हणजे तुमचा एक्झाम जर उद्या असेल तर तुम्ही जर आज नोट्स जर वाचून गेले, तुम्ही तर आरामानं 2 किंवा 3 क्वेश्चन आरामानं सॉल्व करू शकता. म्हणजेच त्या नोट्समध्ये तुम्हाला मी फक्त ते नोट्स कधी अप्लाय करायची, ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला आहे तो त्याला यूज करू शकतो. म्हणजे त्याला लक्षात येऊन जाईल की तो कोणते डेफिनेशन त्याच्यावरून क्रिएट होते. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इडियम आणि फ्रेसेस करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर, हे सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करते व्हिडिओसाठी. ओके, आणि अजून एक चॅनलच्या याच्यावर दादा होमपेजवर, त्यानंतर तुम्हाला एक एज्युकेशनल कोड प्रॅक्टिस प्लॉट म्हणजे लिंक दिसेल, तिथे तुम्ही क्लिक करा आणि तिथे प्रॅक्टिस करा. ओके, फ्री आहे. आणि जे त्यामध्ये क्वेश्चन ॲड केले आहे मी, तुम्हाला वाटत असेल ती MC आहे. MC आणि BCA सेमच आहे, सेम पॅटर्न यूज करतात. फक्त तिथं प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.